नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता आपण उज्जैन ते पुणे असा आपण आपला कंटिन्यू प्रवास करत आहोत. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी आपला पहिला पार्ट जो आहे उज्जैन ते पुणे तो तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. हा प्रवास खूपच रोमांचक होणार आहे आणि छान अशी आता संध्याकाळ होत आलेली आहे आणि आपल्याला या प्रवासामध्ये सनसेट देखील अनुभवता येणार आहे. तर लवकरच आता आपण संभाजीनगरमध्ये पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, ह्या प्रवासादरम्यान मी आता एक नवीन रूट मधून जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. तर येते वेळेस आपण समृद्धी महामार्गावरून आपण आलेलो होतो नाशिककडून. तर आता मी जाताना संभाजीनगर, अहिल्यानगर आणि तसेच पुणे असा आता आपण प्रवास करणार आहोत. तो थोडासा न्यू रूट, कारण ह्या रस्त्याने मी कधी प्रवास केलेला नाही आहे, स्वतः ड्राईव्ह करून तरी नाहीच. तर बघूया कसा एक्सपिरियन्स आहे त्या रस्त्यावरचा देखील. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वाजले 5 बरोबर. आता औरंगाबादला पोचणार होतो आम्ही. तर चहाचा पण ब्रेक घ्यायला पाहिजे आणि रस्ता खूप चांगला भेटला. पाऊस जो बऱ्यापैकी होता. आता इथे पुढे आता पाऊस तर नाही आहे, असं ऊन पडलं आहे चांगला आणि अजिबात थकल्यासारखं वाटलं नाही गाडीमध्ये. नॅनोमध्ये असं वाटतं की काय, मलाही प्रश्न पडला होता घेऊन जाताना एवढ्या लांबीला, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा जेनेक्स मॉडेल आणला आहे ना, खरंच खूप भारी पैसे वसूल कार्यक्रम आहे नॅनोचा. त्यामुळं गाडी खरंच बंद झाली लोकांच्या मानसिकतेमुळे. खरंच गाडी एवढ्या कमी किमतीमध्ये इतकी भारी आणि किंमतशीर गाडी उत्पन्न होणं नाही. तर ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्याची किंमत नक्कीच माहिती आहे. शुभ संध्याकाळ मित्रांनो. तर आपण समृद्धी महामार्गाच्या इथून न जाता तिथून अंडरपास करून आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहोत आणि सुरुवातच ट्रॅफिकनी झालेली आहे. तर इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला खूप छान रोड मिळाले आणि नाईट ड्रायव्हिंग सुरू झालेली आहे. मग ती चहासाठी मी ब्रेक घेतला होता, पुन्हा आपली कंटिन्यू ड्रायव्हिंग सुरू केलेली आहे. तर मागे मी पेट्रोल देखील फिलअप करून घेतलं. तर म्हटलो फुल करूनच जाऊ. तर मित्रांनो, कसं आहे ह्या रस्त्यांवरती, तर आता मागून गाडीने आपल्याला इशारा दिला आहे, तर आपण तिला पुढे जाऊन देऊया. आणि मी थोडी आता लेफ्ट साईडला घेतली. राईट साईडला बऱ्यापैकी तिकडून जे गाड्या येणार आहेत तर त्यांचे फोकस खूप डायरेक्टली स्ट्रेट डोळ्यांवरती येत आहेत, कारण मधला जो डायव्हर्जन आहे तो खूप कमी हाईटला आहे आणि काही झाडं आणि असे काही प्लास्टिकचे काही आपण म्हणू शकतो की फ्लॅप असतात ते पण नाही आहेत. तर मित्रांनो, पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण शनी शिंगणापूर या रस्त्यावरती लागलेलो आहोत. तर पावसाला देखील सुरुवात झाली. तर आता त्यात रस्ते थोडेसे येते ना, बऱ्यापैकी खड्डे जास्त बघायला मिळत आहेत. मधूनच असे खड्डे येत आहेत. अरे, ट्रॅफिक पण झाले आणि हे खड्डे बघू शकता, त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेत. खूप प्रचंड असे खड्ड्यांचं साम्राज्य असलेले रस्ते आहेत. गाडीसुद्धा इनबॅलन्स होताना दिसत आहेत.
बघू शकता तुम्ही. खराब बापरे! म्हणजे असं वाटायला लागलं की माझा निर्णय खरं सांगू का, तिकडून जाणं योग्य झालं असतं. कारण ह्या साईडला खरंच रस्ता बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी नाही, चांगलाच खराब आहे. काहीच रस्ताच नाही असं वाटतं काही ठिकाणी. बरेच पॅच असे खड्ड्यांचेच दिसतात. बघू शकता की किती मोठमोठे खड्डे रस्त्याने स्पष्ट जाणवणं तुम्हाला इथे स्क्रीनमध्ये समोर दिसते पण, की बघू शकता की खड्ड्यांचं रस्ते पूर्ण खड्डेमय झालेले आहेत आणि त्याच्यातून हे ड्रायव्हिंग. पण टाटा नॅनो ऑफ रोडिंगमध्ये सुद्धा छान प्रकारे ड्राईव्ह होते. तर आज आपण खरी टेस्ट नॅनोची घेणारच आहोत. तर मित्रांनो आपण अहिल्यानगरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि पावसाची जोरदार अशी बॅटिंग देखील सुरू आहे. तर आपल्याला इथं पुढे थोडंसं एखादा हॉटेल बघून रात्रीचं जेवण देखील करायचं आहे आणि कारण पुढे आता मला वाटतं ह्या रस्त्यामुळे इतका माझा वेळ गेला आहे तर खूप उशीर होणार आहे आणि खरंच निर्णय चुकला या रस्त्याने येण्याचा. इथून आता जेवायला आलो आम्ही. खूप दमलो गाडी चालवून कारण ह्या साईडने मी निर्णय घेतला येण्याचा. प्रचंड गर्दी होती, जबरदस्त गर्दी लागली. ट्रॅफिक पण नुसते घाणेरडे रस्ते होते, खड्डे. आता नगरच्या नंतर थोडा फ्लायओव्हर जसा नगरचं चालू झाला पुण्याकडे जाताना, तेव्हा जरा रस्ते चांगले जरा सुटसुटीत आणि थोडेसे आता मोके भेटले. आता जरा पोटाचं टार्गेट आता जवळपास पावणे तर झाले. जरा जेवायला हॉटेलला थांबलो, जेवण करून मग पुन्हा आता पुढचा प्रवास करायचा आहे. लवकर घरी जायचं आहे. उद्या ऑफिस पण आहे, ऑफिसला सगळं जायचं आहे. त्याचा दाल फ्राय आणि राईस मागवलं आहे. थोडा जेवण घेऊन आणि लवकर पोचायचं पण टार्गेट आहे. चला तर मित्रांनो, आत्ता आमचं जेवण झालं आहे. आत्ता जवळपास 11:15 झाले. तर आता आम्ही घरी जायला निघत आहोत. तर आता आम्ही नगरमध्ये आहोत, नगरच्या पुढे आलो आहे. आता इथून 126 किलोमीटर आहे. तर आम्ही हॉटेल बालाजी फॅमिली ठिकाणी आता डिनर केलं रात्रीचं. थोडीशी गाडी पण मागून जरा काच खराब झाली होती, ती पण थोडी साफ केली. जरा पुढे गाडी अशी पार्क केली, जरा काचारीचं पुसून घेतलं. पुढे पाणीसुद्धा टँकमध्ये टाकलं आहे. काचेवरती बरंचसं चिखल पण उडत असतं. चला तर भेटू आपण. चला आता आपण ड्राईव्हला सुरुवात करू पुन्हा. तर मित्रांनो, रात्रीचं असं हलकं डिनर केल्यानंतर पुन्हा आपण प्रवास सुरू करतोय आणि थोडंसं एनर्जेटिक पण फील होतंय. बऱ्याचशा रस्त्यांमध्ये थोडं अंतर गेल्यानंतर ही अशीच ट्रॅफिक लागते. इतका वेळ गेला आहे ना, भरपूर वेळ गेला. बस फक्त ट्रॅफिकचाच सामना करायला लागतो आहे. बघू शकता तुम्ही, माझ्या दुतर्फा संपूर्ण अशी ट्रॅफिक जॅम झालेली आहे. त्यातनं आपली नॅनो वाट काढत काढत पुढे चाललेली आहे. तर मित्रांनो, या ट्रॅफिकमुळे ॲव्हरेज देखील घसरत चाललेला आहे. छान असा पार 27च्या आसपास पण गेला होता, पण आता ते ड्रॉप डाऊन होत आता हे 23-23.5 वरती दिसतोय. मग ती थोडा वाढतो कमी होतो. तर बघू आता फायनली किती ॲव्हरेज पण मिळतो आहे हे पण तुम्हाला मी शेअर करणार आहे. पण सध्या आपल्याला जाण्याच्या हिशोबाने मी गाडी चालवत होतो, तर ॲव्हरेज आत्ता आपल्याला काही मॅटर करत नाही आहे आणि त्या पद्धतीने मी गाडी देखील सुरुवातीपासून ॲव्हरेजच्या हिशोबाने चालवतच नव्हतो, पोचायच्या हिशोबानेच. तर ह्या रस्त्यावरती तुम्ही बघू शकता की अपोजिट डिरेक्शनच्या ज्या गाड्या येतात ती कशा जबरदस्त असं त्यांच्या लाईटचा फोकस पडतो आहे आणि अशा रोडवरती गाडी चालवणे पण एक चॅलेंजिंग टास्क असतो आणि अशा पद्धतीचे चॅलेंज घ्यायला देखील मला नक्की आवडतात. एक वेगळ्या प्रकारचा अनुभव देखील आपल्याला मिळतो आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने अजूनही परिपक्व होतो. बघू शकता आणि छान आता आपल्याला नाईट ड्रायव्हिंग आपली कंटिन्यू सुरू आहे. तर पुढे देखील आता हा पाऊस तर नाही आहे,
आणि थोडा आता रोड जरा मोकळे भेटलेत तर तेवढं आपल्याला पोचण्याच्या हिशोबाने जरा गाडी देखील मी ड्राईव्ह करतो आहे. लवकरात लवकर पोचण्याचा आपल्याला टास्क आहे आणि उद्या ऑफिसलासुद्धा आपल्याला जायचं आहे. तर सगळ्या प्रिकॉशन पण नाईट ड्रायव्हिंगच्या घेऊनच मी गाडी चालवत आहे. तर मित्रांनो, रांजणगावच्या पुढे देखील मला ट्रॅफिक मिळाली, शिक्रापूरमध्ये देखील. तर मित्रांनो, आपण पुण्यामध्ये एंटर केलेल्या वाघोलीमध्ये आलेलो आहोत. तर तो वाघोली क्रॉस करून आता आपण पुढे संगमवाडीकडे जाणार आहोत. Turn right onto National Highway 753F, National Highway 965. In 600 meters, use the left lane to turn left onto National Highway 548 DT, National Highway 965. तर मित्रांनो, आता आपण शिवाजीनगरमध्ये पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचलेलो आहोत डेक्कनमध्ये. इथून आपल्याला पुढे अलका चौकातनं आपल्याला पुढे जायचं आहे सिंहगड रोडला, तिथून आपल्याला धायरीमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्हाला संभाजीनगरवरून पुण्यात यायचं असेल तर येतेवेळी हा जो अहिल्यानगरवरचा रूट आहे तो अवॉइड करा, कारण छान रस्ता नाही आहे, रस्त्याची कंडिशन खूप खराब आहे, एवढंच मी सांगेन. तर त्याला पर्यायी रस्ते दुसरे बघा. तर मित्रांनो, आता वाजले 2 आणि आता आम्ही पोचलेलो आहोत सिंहगड रोडवरील ह्या नव्याने झालेल्या फ्लायओव्हरवरती. आता आपण आनंदनगर, माणिकबाग असे करत आता आपण धायरीत पोचलेलो आहोत. आणि आजचा प्रवास खरंच खूप भारी झाला, एकदम थ्रिलिंग झाला. मात्र अहिल्यानगरवरनं जे आपण आलो संभाजीनगरकडून, ते मात्र चुकीचा निर्णय ठरला, कारण त्यामुळे खूप हा उशीर झाला. नाही तर आपण 12च्या आतमध्ये पोचलो असतो जर चाकणमार्गे आलो असतो तर. तर मित्रांनो, अजून व्हिडिओ संपलेले नाही, तर माझा एक्सपिरियन्स देखील मी इथे शेअर केलेला आहे. त्याच्या देखील व्हिडिओ मी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. तसेच ह्या प्रवासामध्ये किती खर्च आला आणि किती टोल लागला याचा मी संपूर्ण संदर्भ देणार आहे, तसेच ॲव्हरेज देखील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, तर काल रात्री मला जवळपास 2:15 वाजले घरी पोचायला. तर खूप थकल्यासारखं झालं, कारण ॲक्च्युली हायवे प्रवासावरती मला एवढा काही त्रास जाणवला नाही. पण जसं मी अहिल्यानगर हा रस्ता जो चॉईस केला ती थोडीशी माझी चूक झाली. जर मी समृद्धी महामार्गावरून नाशिक मार्गे गेलो असतो ते थोडंसं बेटर राहिलं असतं, मला 1-1.5 तास वाचला असता. पण तिकडे प्रचंड रस्ते खराब होते आणि ट्रॅफिक जबरदस्त होती. तसंच ज्या दोन्ही रस्त्याचे जे दुभाजक आहेत मधले, ते इतके खाली होते की खालचे एकदम लेवल एकदम कितीची खाली होती की समोरनं जी गाडी येणार आहे तर त्यांचे रिफ्लेक्शन जे आहेत हेडलाईटचे डायरेक्ट डोळ्यांवरती होते. तर बाजूला साईड पट्टी ज्या आहेत त्या अजिबात दिसत नव्हत्या, त्यांच्या वाईट पट्ट्या पण फारशा काही ठिकाणी नव्हत्या. रस्ते पण खडबडीत होते, पाऊस पण होता. खूप दमल्यासारखं झालं त्याच्यामुळे आणि थोडासा इंटरेस्ट पण थोडासा हे झालं की, पण एक म्हणजे पण तिथे थोडंसं मला चॅलेंजिंग गोष्टी थोड्या वाटल्या आणि त्या थोड्या एक नवीन गोष्टी आपल्याला शिकायला देखील मिळतात की ह्या सिच्युएशनमध्ये कशी गाडी चालवायची आपण. आणि बऱ्यापैकी मी लेफ्ट साईडला पण राहायचो, पण बराचसा तिथे तोच इश्यू असायचा, त्याच्यामुळे रस्त्याची जी विजिबिलिटी आहे ती थोडीशी कमी राहायची.
नाहीतर मग ते जर रस्ता चांगला असता तर फार लवकर मी घरी पोहोचलो असतो. पण आम्हाला उशीर झाला. बाकी एकंदरीत सांगायचं तर ट्रिप एक नंबर झाली आणि टाटा नॅनोचा जर परफॉर्मन्सचा विषय आला ना, तर मला अजिबात वाटत नाही की गाडी फक्त सिटी कार आहे म्हणून. इतकी जबरदस्त हायवेला पळते ना, खरंच म्हणजे 80-90चा काटा तर अशी सहज घेते आणि जी काय पळते, लोकं अक्षरशः बाकीचे कारवाले सुद्धा बघत बसतात त्या गाडीकडे, की नक्की टाटा नॅनोच आहे का? कारण काय एवढी जी सुसाट जाते ना आणि जी काय गाडी रिदममध्ये येते, एक नंबर. म्हणजे मी जबरदस्त फॅन झालो आणि खरंच टाटा नॅनोची जी बनावट आहे ना, ती वेगळीच आणि नेक्स्ट लेव्हल आहे. खरंच त्याच्यामुळेच तर रतन टाटा सरांनी त्यांचा जो एकदम जिव्हाळ्याचा विषय होता टाटा नॅनो, ह्या कारणाने. आणि खरंच म्हणजे मी टाटा नॅनोमध्ये खूप हॅपी आहे ही जर्नी करून आणि खरंच छान असं दर्शन पण झालं. उज्जैनचं आपल्या महाकाल मंदिरातली ज्योतिर्लिंगातलं. तर ते एक प्रसिद्ध असं ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. तर खूप दिवसापासून इच्छा होती जाण्याची. पण योग आला नव्हता. जवळपास 25 वर्षापूर्वी मी लहान असताना दर्शन घेतलं होतं. तर त्याच्यानंतर आत्ता तर खूप भारी वाटते दर्शन घेऊन पण. आणि अ, प्रवासाला जाण्याआधी मी काही तयारी केली, तर माझ्याकडे मी सस्पेन्शन थोडी माझी चेंज केले होते, खराब झाले होते गाडीचे. स्टेअरिंग एक रॅक जी होते, ती पूर्ण असेंबली चेंज केली. नंतर 4ही टायर मी चेंज केलेत आणि कुठले टायर चेंज केलेत आणि कुठले घ्यायचे, काय नाही घ्यायचे आणि काय काळजी घ्यायची, कुठल्या टायरचा आपल्याला जास्त विचार करायचा, हे मी नक्कीच त्यासाठी सेपरेट ब्लॉग बनवेन. पण एकंदरीत सांगितलं तर खूप भारी वाटलं ह्या प्रवासामध्ये आणि खूप छान जर्नी झाली. तर मित्रांनो गाडी जबरदस्त खराब झाली. जाताना मी चांगली वॉशिंग करून नेली, पण आता हे तुम्ही बघू शकता, की अशी एकदम डर्टी झाली आहे ना, त्याला जरा वॉशिंग करायची आहे. आणि एकंदरीत ह्या प्रवासासाठी जो काही खर्च आलाय, त्याचा देखील तपशील मी ह्या व्हिडिओमार्फत मी देत आहे, की किती मला फ्युएल लागला आहे, त्याच्यानंतर टोल किती लागलेत, त्याच्यानंतर ह्या जर्नीचा एक रूम रेंट किती झाले, त्याच्यानंतर प्रवास खर्च हे सगळं एकंदरीत मी सगळी लिस्ट आउट चेकलिस्ट जी आहे खर्चाची, ती मी इथं शो करतोय. तर तुम्हाला कधी उज्जैनला जाण्याचा प्लॅन केला तर मी तुम्हाला जे काही रूममध्ये जे काही राहिलेलो, तो खरंच खूप छान होतं. नव्याने एक हॉटेल झालंय आणि अजिबात तिथे गर्दी नाही, एकदम शांत ठिकाण होतं. ते देखील तुम्हाला रेकमेंड करेन. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक, जी मॅप आहे, त्याचं लोकेशन आणि त्यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, तर मी ते तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये शो करतोय, ते मिळतील. आणि तर तुम्ही नक्की उज्जैनला भेट द्या आणि छान असं दर्शन घ्या. तर हायवेवरती जाताना बऱ्याचशा अशा गोष्टी की फक्त मी व्हिडिओ दाखवतो, पण चॅलेंजिंग बरेच असतात. तर आपल्याला आपली फॅमिली सोबत असते, तर आपण जेव्हा हायवेला प्रवास करतो तो खूप सेफली ड्राईव्ह करायचा आहे. कारण बरेच जण असे महाभाग असतात की जागा नसताना सुद्धा गॅप मारतात मध्येच येऊन एकदम फास्ट येऊन. तर आपल्याला थोडी गाडी आपण आपल्या पद्धतीने लगेच क्विकली बघायचं की थोडं त्याला जाऊन द्यायचं. त्याला नाही जाऊन दिलं तो 100% धडकणार. त्यापेक्षा त्यांना तेवढी म्हणजे म्हणू शकतो की तेवढी समज नाही आहे की गाडी कशी चालवावी. काही असे महाभाग असतात, त्यामुळे त्यांना पटकन जाऊन द्यावायची. कारण ते जागा नसताना सुद्धा ती त्याच घुसवायला अचानक बघतात. असे बरेच मला आलेत. काही टू व्हीलरवाले त्या हायवेवरती एकदम हॉर्न दिलं तरी साईडला होत नाही, अजून इकडे इकडे येतात. तर थोडा कट बसला तर केवढा महागात पडू शकतो. तर त्या सगळ्या गोष्टीच्या काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. बऱ्याच गोष्टी म्हणजे चांगला डिस्टन्स ठेवायचा समोरच्याने आपल्या गाडीमध्ये, जेणेकरून अचानक समोरचं थांबलं तर आपल्याकडे तेवढा वेळ पाहिजे. तर मी हे नेहमी फॉलो करतो आणि अशा पद्धतीने छान अशी ट्रिप झाली. तर खरंच मला अजिबात थकल्यासारखं झालं नाही आणि छान वाटलं. आणि ही जर्नी एक्सपिरियन्स घेऊन टाटा नॅनोचा. आणि टाटा नॅनो फक्त सिटीपुरती किंवा शहरांपुरती म्हणजे असं थोडक्यात इकडे-तिकडे जाण्यासाठी नाही आहे. तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. आणि घाटामध्ये सुद्धा मी जो स्पोर्ट्स मोड टाकलाय ना, एक नंबर. जी अशी गाडी रनिंगमध्ये आली ना वरती, पाठदिशीवरती चढली गाडी आणि कुठला एफर्ट लागले नाहीत. आणि हायवेवरती तर मी कुठला स्पोर्ट्स मोड हा यूज केला नाही. थोडेसे चढ एखाद दुसऱ्या घाटासारखे रस्ते काही लागलेले छोटे-मोठे, तिथे मी स्पोर्ट्स मोड यूज केला. नाही तर अजिबात स्पोर्ट्स मोड यूज करायची गरज नाही. पूर्ण एसीमध्ये मी कार चालवलेली आहे. छान अशी स्टेबल राहिली. 90चं स्पीड तर ती सहज कंटिन्यू, जास्त करून कॉन्स्टंट मी तिथेच 80-90 90चा स्पीड मी कॉन्स्टंट ठेवलेला. तर अशा पद्धतीने हे माझा एक्सपिरियन्स आहे. तर माझा एक्सपिरियन्स म्हटलं तर NH-52 हा हायवे मुंबई आग्रा चांगला आहे. आणि समृद्धी हायवेचा तर विषयच नाही. समृद्धी हायवे पण खूप छान आहे. आणि एकंदरीत थोडं मला पुण्यातून जाताना जेव्हा नाशिकला जाताना थोडंसं तो रस्ता म्हणजे असं हायवे केलाय, पण थोडेसे रस्ते उबड आहेत. तो थोडा इश्यू आहे. आणि सगळ्यात मला थर्ड क्लास रस्ता हा अहिल्यादेवी नगरचा, जो नगरकडे येताना वरतून औरंगाबाद तो लागला. असा काही माझा एक्सपिरियन्स आहे प्रवासाचा. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा, मी त्याचं नक्कीच उत्तर देईन. तर तुम्हाला देखील ही जर्नी आवडली तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोण नवीन असेल ते, आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे टाटा नॅनोचे, असेच लॉंग ड्राईव्ह. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.